चला नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द आवर चॅनल। बघा सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता मित्रांनो लक्षात घ्या, आपण जे प्रश्न दिले होते आयएमपी प्रश्न वगैरे काय असतील त्याच्यानंतर पॅटच्या परीक्षा असतील त्याच्यावरती सगळ्यांना आले होते, बरोबर आहे मित्रांनो। सगळ्यांनी मला कमेंट देखील केला, काहींनी फोन मेसेज देखील केल्या, त्यांचे मनापासून खूप आभार आहे। आणि खूप सारा मित्रांनो तुम्ही प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल देखील आभार आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, तुमच्या सोबत मी कायमस्वरूपी तुमच्या सोबत असणार आहे, त्याच्यामुळे कोणतीही काळजी करू घेऊ नका। फक्त काय करा मित्रांनो, लक्षात घ्या, एक पाठिंबा म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करणं, व्हिडिओला लाईक करा आणि एक छोटीशी एकदम गोडशी कमेंट करणं हे तुमचं एक कर्तव्य समजा तुम्ही, काही कंपल्सरी सगळ्यांनी कराच, ठीक आहे। भले मी रिप्लाय नाही दिला, थोडासा वेळ लागेल, पण रिप्लाय हा 100% देण्याचा प्रयत्न असणार आहे, ठीक आहे। आताच थोड्या वेळापूर्वी कॉल केला का सर, 6वीच्या मुलींनी फोन केला का सर आम्हाला जो उद्या समाजशास्त्राचा पेपर आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या का सर, आम्हाला प्रश्नपत्रिकाच माहित नाही का कशी येऊ शकते, त्याचं स्वरूप तरी दाखवा ऍटलीस्ट, कारण प्रश्नपत्रिका सगळ्यांची सेम नसणार आहे, पण आम्हाला प्रश्नपत्रिका तरी बघू द्या का कशा प्रकारची असू शकते, ठीक आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या, आता 6वीचा आपण समाजशास्त्राचा पेपर बघणार आहे, यामध्ये कोणकोणते प्रश्न येऊ शकतात किंवा त्या कशा प्रकारे येऊ शकतात, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे, किती मार्क असणार आहे, आपण पूर्ण डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये बघणार, ठीक आहे। त्यापूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला पटकन एक सबस्क्राईबचा बटन आहे त्याच्यावर काय करा, क्लिक करून घ्या, टच करून द्या, जेणेकरून तुम्हाला काय करतील का नवीन आपले जे व्हिडिओ असतात ते तुम्हाला बघायला मिळतील। आणि पुढच्या वर्षी आता नवीन उपक्रम चालू करा आपल्या चॅनलवरती, तो तुम्हाला बघायला मिळेल। ओके, चला बघूया आता आपण काय इयत्ता 6वीचा आपण समाजशास्त्र बघतोय। बघा पहिला प्रश्न बघा, आता डायरेक्टली रिकाम्या जागा भरा। बघा पहिला काय दिलाय, बघा भारतीय वैद्यक शास्त्राला असे म्हटले जाते, त्याच्यानंतर म्हणजे याला काय आपण म्हणतो, आयुर्वेद असे म्हणत असतो, बरोबर ना। पण बघा डॅश डॅश ही संकल्पना भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक काय मोठी देणगी आहे। बघा त्याच्यानंतर बघा कामरूप म्हणजे डॅश डॅश होय, दीपवंश आणि महावंश या ग्रंथाची भाषा डॅश डॅश होय, आणि 17 मध्ये टिंब साठी लढाया सुरू झाल्या। बघा ठीक आहे, याचं काय मित्रांनो योग्य तुम्हाला उत्तर लिहायचं। आता लक्षात घ्या मित्रांनो, काय याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, याची उत्तर अगोदर शोधा आणि व्यवस्थित पाठांतराच्या मागे लागा। बघा मित्रांनो, काय अजून तर पुढे मी भरपूर माहिती सांगणार व्हिडिओ मध्ये, ठीक आहे। पुढे बघा योग्य जोड्या लावा। आता बघा कालिदास, त्याच्यानंतर रामायण, आणि त्याच्यानंतर काय बाणभट्ट दिसतं ना। बघा काय काय दिसतं आपल्याला, कालिदास, रामायण आणि बाणभट्ट। तुम्हाला मित्रांनो याची उत्तर लिहायची। पुढे बघा पुढील प्रश्नांची एका वाक्यातली, आता जास्त लिहित बसायचं नाही, एका वाक्यात सांगा तुम्हाला, एका सेंटेन्स मध्ये तुमचं उत्तर आलं पाहिजे। पहिले काय बघा, कोणकोणत्या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असते, म्हणजे काय काय भारतीय वस्तू ज्या आपल्या आहेत परदेशात त्याला काय असेल, मागणी असेल। पुढे बघा भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे कोण होते, आणि त्याच्यानंतर दक्षिण भारतातील प्राचीन राजसत्ता कोणकोणत्या होत्या, आणि दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता कोणत्या होत्या। बघा मित्रांनो, यात तुम्हाला काय करायचं, याचं एका वाक्यात उत्तर लिहायचे, ठीक आहे। आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका अशीच असणार आहे, काय प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असंच असणार आहे, अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका येणार आहे। फक्त काही प्रश्न उलटे पालटे होऊ शकतात, किंवा काही प्रश्न बदलले जाऊ शकतात, किंवा अतिरिक्त दुसरे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात। पण मित्रांनो लक्षात घ्या का प्रश्नपत्रिका 50 मार्क काय असेल नसेल ना, ते अशा प्रकारचीच प्रश्नपत्रिका तुमची असणार आहे, म्हणजे रिकाम्या जागा 5 येणार, जोड्या लावा 3 येणार, हाच फॉर्मॅट तुमचा असणार आहे। पुढे बघा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। भगवद्गीतेने दिलेला संदेश, काय करायचं तुम्हाला, इकडे संदेश तुम्हाला लिहायचे, जो काही संदेश दिला असेल तो काय तुम्हाला इकडे लिहायचे। पुढे बघा चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना का मिळाली, बरोबर आहे, का बौद्ध धर्माची प्रसाराला चालना मिळाली, जे काय कारण असतं ते तुम्हाला तिथं लिहायचे। आणि मेहरोली येथील लोह स्तंभाचे वर्णन करा, काय करायचे मित्रांनो, लोह स्तंभाचे तुम्हाला वर्णन करायचे। पुढे बघा रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा। भारतीय न्याय व्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे डॅश डॅश न्यायालय असते, काय असते, टिंब टिंब हे न्यायालय असते। नगर परिषदेच्या आर्थिक प्रशासनावरती डॅश डॅश लक्ष ठेवतो, प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार हा बघत असतो किंवा करतो, त्यानंतर जिल्हा प्रशासनाचा प्रमुख हा टिंब टिंब असतो। तुम्हाला याची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे, बरोबर आहे। पुढे बघा मित्रांनो, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तर द्या। तुम्हाला कोणतेही दोन विचारले जातील, काय किती कोणतेही दोन तुम्हाला विचारले जाऊ शकतात। मग आता समजा त्याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न येऊ शकतात, तर बघा महानगरपालिकेच्या निवडणुका दर किती वर्षांनी होतात, कोणकोणत्या नैसर्गिक आपत्तीची आपल्याला पूर्वसूचना मिळू शकते, तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते, आणि पंचायत समितीची 2 कामे तुम्हाला लिहायची, 3 लिहिले तरी चालेल, काही अडचण नाही, बरोबर आहे। पुढे बघा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा। शहरांमध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात, आता शहरांमध्ये काय काय समस्या आढळतात, जर आपण कधी गेलो असेल, मोकार गर्दी असते, खूप सारी गर्दी असते, लोकलला ट्रेनला जा तुम्ही, इतकी गर्दी असते, झाडं नसतात, बसायला जागा नसते, महागाई असते, एखादी वस्तू पाणी बॉटल वगैरे घ्यायला गेलं तरी खूप महाग असते, बरोबर। अजून खूप सारे असे कारण तुम्ही
किंवा अशा खूप साऱ्या समस्या तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. ठीक आहे. पण बघा जिल्हाधिकाऱ्यांची कामे लिहा. इथं काय करा तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांची कामं लिहायची ती, बरोबर आहे. पण बघा आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, एखादे जर आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो आपण, का जर एखादी आपत्ती वगैरे आलं तर त्याच्यावरती व्यवस्थापन कसं केलं जातं हे तुम्हाला लिहायचे. पण बघा भूगोलाचा आता बघूया आपण एकूण 15 मार्काला. उद्योग हे डॅश डॅश मालावरती आधारित असतात, बरोबर आहे. उद्योग हे डॅश डॅश मालावरती आधारित असतात. जसं की आपण प्राथमिक म्हणतो, प्राथमिक मालावरती आधारित असतात. महाराष्ट्र पठार व सह्याद्री डॅश डॅश खडकांनी बनलेलं आहे. पण बघा पृथ्वीवर वापरण्यायोग्य डॅश डॅश इतकेच पाणी उपलब्ध आहे आणि ऊर्जेचा वापर डॅश डॅशने करणे आवश्यक आहे. निसर्गावर आधारित व्यवसायांना डॅश डॅश व्यवसाय असे म्हटले जातात. बघा मित्रांनो, ठीक आहे ना, डॅश डॅश याला असं काय म्हणतात, व्यवसाय म्हटले जातात. बघा तर फक्त लक्षात घ्या मित्रांनो, काय आहे का तुम्हाला याची उत्तर भेटणं किंवा तुम्ही पाठांतर करून जाणं खूप अपेक्षित आहे. काम करा, इतिहासाचे तुम्ही गाळल्या जागा सगळ्या पाठ करा, भूगोलाच्या पण सगळ्या 5 पाठ करा. 5 आणि 5 एकूण तुम्हाला 10 मार्क मिळतील. किती मार्क मिळतील मित्रांनो? 10 मार्क. म्हणजे 5 गाळल्या जागाचे इतिहास आणि 5 भूगोलाचे, म्हणजे 10 मार्क झाले. 40 पैकी 10 मार्क तुमचे इथेच फिक्स झाले. राहिला 30 मार्काचा प्रश्न, चुकी बरोबर करून जा सगळ्या, तुम्हाला 4 मार्क तिकडे फुकटचे झाले, बरोबर नाही. असा तुम्ही अभ्यास करून घ्या. पण बघा विधाने चुकी बरोबर बघा. उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय आढळतात. नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे आवश्यक नाही. चुकी बरं, संवर्धन करणं आवश्यक आहे. आता वृक्षतोड वगैरे हा प्रकार खूप चाललाय, बरोबर आहे. आपण ते वाचवलं पाहिजे. पण आता वृक्षतोड वगैरे हे फक्त एखाद्या शाळेमध्ये तुम्हाला प्रकल्पासाठीच मर्यादित राहिले ती, पण साक्षामध्ये कोणी झाड लावत नाही, कोणी त्याला वाढवत नाही. जिथं लावले तर झाड लावणारा वेगळा असतो, फोटो काढणारा वेगळा असतो, अशी कंडिशन होऊन गेले मित्रांनो, बरोबर का नाही. पण हे आपण आपलं स्वतः पर्यावरण आहे, कारण या निसर्गाने पृथ्वी बनवली आणि या पृथ्वीचं संरक्षण आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण निसर्ग वाचवणं देखील आपलं काम मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे झाडे लावणं खूप आणि खूप गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय? नैसर्गिक साधनांची नावे सांगा. अग्निजन्य खडकाचे नाव लिहा आणि कोकणात कोणता खडक आढळतो. काय, कोकणात कोणता खडक आढळतो याची तुम्हाला काय करायचे मित्रांनो, एका वाक्यात उत्तर लिहायचे. पुढे बघा, पुढील विधानांचे भौगोलिक कारणे लिहा. बघा भौगोलिक कारणे, समुद्राचे पाणी खारट का असते आणि नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करणे का आवश्यक आहे, बरोबर. तोच प्रश्न मी सांगितलं तुम्हाला, तोच इथं आवश्यक आहे. जर आपण नैसर्गिक संसाधनाचे जर संवर्धन केलं नाही, आपण संसाधन जर संवर्धन केलं नाही, तर आपल्याला काय होऊ शकतं, डिझास्टर म्हणजे आपत्ती वगैरे येऊ शकतं. अशा प्रकारचे कारण तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. पण बघा नैसर्गिक संसाधने, बघा काय दिले, नैसर्गिक संसाधने बघा, मृदा दिले शेती, बरोबर. त्याच्यानंतर हवा असेल, त्यानंतर पाणी असेल आणि जमीन असेल. तुम्हाला काय करायचं याची माहिती तुम्हाला लिहायची. समजतंय? हा चार्ट तुम्हाला पूर्ण करायचे, 3 मार्क याचे ते हातात येते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता 6वीची प्रश्नपत्रिका कशी असणार आहे ते बघून घेतले. उत्तर शोधा, पाठांतर करा, कोणत्याही प्रकारचा संकोच करू नका. आणि मित्रांनो लक्षात घ्या, सगळ्यांची प्रश्नपत्रिका सेम नसणार आहे, फक्त हा फॉर्मॅट लक्षात ठेवा आणि या फॉर्मॅट नुसारच तुम्ही काय करा, कामाला लागा, चांगला अभ्यास करा. ठीक आहे, आपण जे सगळ्यांचे पेपर सेम होते ते सगळे एमपी प्रश्न मी तुम्हाला मित्रांनो देऊन ठेवले होते, बरोबर ना. ते आलते का नाही तेही मला कळवा. आणि मित्रांनो आपल्या चॅनलचा तुम्हाला फायदा होतो का नाही मला कळवा, कमेंट केलं ते चालेल. इंस्टाग्रामची लिंक दिली मी, त्याच्यावर जाऊन एकदा फॉलो करून घ्या मित्रांनो. आणि सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून द्या, कारण मी अजून खूप सारे अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला टाकणार आहे, जेणेकरून त्या तुम्हाला बघायला मिळाल्या पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून आणि एक गोडची छानशी अशी गोडची मला कमेंट करा का पॅटचे पेपर तुम्हाला भेटले का नाही, जेणेकरून तुमची कमेंट मी कधी कधी व्हिडिओमध्ये घेईल, पण वाचल तरी आणि वाचून मला अजून वाटेल का मोटिवेट होईल का मला आपल्या विद्यार्थ्यांसाठी, महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, गरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी मला अजून जास्त काय करायचे. यासाठी सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट नक्की करा मित्रांनो. मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही माझ्यासोबत राहा मित्रांनो. जर तुम्ही माझ्यासोबत उभं राहिले तर मी नक्कीच तुम्हाला साठी अजून पुढच्या 8वी 7वी 8वी 9वी 10वी वर्षापर्यंत तुम्हाला पूर्णपणे साथ देऊ शकतो. ठीक आहे, तर भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी काळजी घ्या आणि चांगला अभ्यास करा. पुन्हा सांगतो का पेपर सगळ्यांचा सेम नसणार आहे, फक्त या प्रश्नपत्रिकेचा आधार घ्या. अशा प्रकारचा पॅटर्न असेल, या पॅटर्न नुसार अभ्यासाला लागून जा. चला भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये.